नाशिकमध्ये कांदा बियाणं बोगस निघालंय। कलश सीड्स कंपनीचे बियाणे हे बोगस निघालेले आहेत। शेतामध्ये रोपं उगवलीच नाहीत आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलेला आहे। आधीच हवामानाचा प्रचंड परिणाम होतोय, सातत्याने वातावरण बदल होतोय आणि त्यामुळे पिकांवर परिणाम होतोय आणि दुसरीकडे आता बियाणं सुद्धा बोगस निघाले। त्याच्यामध्ये कांद्याचा रंग जो व्हरायटी मध्ये सांगितलेला आहे, कंपनी सांगितलंय त्याच्यापेक्षा फिका दिसतोय आणि कालावधी 4 महिन्याचा होऊनही कांद्याचे तेवढे कांदा पोचलेला नाही। त्याच्यामुळं शेतकऱ्यांचं नुकसान होताना हे प्राथमिक दर्शनी दिसतंय। याचा कंपनीकडचे जे त्यांचे कागदपत्र आहे ते घेऊन सविस्तर पंचनामा जो आहे तो आम्ही शेतकऱ्यांना आणि त्याचा अहवाल जो आहे तो शेतकऱ्यांना पुढच्या कालावधीमध्ये आम्ही त्यांच्याकडे देतोय। आमचे प्रतिनिधी संतोष खताळ या सगळ्या संदर्भात आपल्याला आणखी तपशील देत आहेत। शेतकरी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। दादा काय सांगाल, तुमचं जे बियाणं लावलं होतं 5 महिने झाले म्हणतात तुम्ही? मी गोरख देवचंद झालटे, राहणार वागदडी। तर मी 13 किलो कलश कंपनीचं बियाणं घेतलं होतं। तर ते जवळजवळ आज 3.5 महिन्याचे कांदे झाले, पण त्याची साईजच बनत नाही कांद्याची आणि त्याचे दुबळ जास्त होतोय आणि त्याला कलर पण नाही आणि पूर्ण म्हणजे एकदम गोलटी तरी बरी असते अशी म्हणजे कांद्याची साईजच बनलेली नाही त्याची। किती दिवस झाले कांदे लावून? आज जवळजवळ 4-4.5 महिने झाले प्लॉट लावून कांद्याचा। काय किलोनी बियाणं घेतलं? ते 2500 रुपये किलोनी बियाणे घेतलं होतं। म्हणजे समजा आता किती प्लॉट लावला होता? माझा 4 एकरचा प्लॉट आहे पूर्ण। साधारण नुकसान किती झालं? माझा जवळजवळ खर्च झालेला आहे 3.5-4 लाख रुपये खर्च झालेला आहे आणि त्याच्यातून मला असं वाटतंय की 50,000चं मला उत्पादन भेटेल असं मला वाटत नाही त्याच्यातून। आपलं किती नुकसान झालं आणि काय सांगा? माझा 3 एकराचा प्लॉट आहे। मी 8 किलो बियाणे घेतलंय, 3 एकर लावलेलं आहे। साधारण नुकसान किती झालं? नुकसान 3-4 लाखाचं नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्यांच्या जवळजवळ किती शेतकऱ्यांचं नुकसान झालं? 60 ते 70 शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। वागदर्डीमध्ये इतकं आहे, भडाण्यामध्ये बाकीचे शेतकरी आहे आणि वडगाव मध्ये बी भरपूर शेतकरी आहे। या पाठीमागे सुद्धा असेच काही प्रकार झाले ते, तर त्या लोकांना काही भरपाई दिली होती? सांगताय भरपाई मिळाली, पण आमच्या पैकी पक्का पुरावा नाही त्यांचं मिळालेलं। चांदवड तालुक्यातील शेतकरी करत आहेत। जय महाराष्ट्रासाठी संतोष खताळ, चांदवड, नाशिक।